मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज घेऊन येत आहोत स्पर्धा परीक्षेसाठी गणित विषयाची एक महत्त्वाची ट्रिक. या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की दिलेल्या संख्येचं घनमूळ कशा पद्धतीनं काढायचं, त्याचे वेगवेगळे टाईप आपण पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घनमूळ काढण्याचा वेगळा टाईप या ठिकाणी पाहणार आहोत. तो म्हणजे या ठिकाणी दिलेल्या संख्येमध्ये जर 3-3चे गट आलेले असतील किंवा 3-3 शून्यांचे गट आलेले असतील तर त्या ठिकाणी त्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं आहे. मित्रांनो, दिलेल्या संख्येमध्ये जर शून्य आलं असेल तर शून्य हा 3-3च्या गटाने यायला पाहिजे किंवा 3-3च्या पटीनं यायला पाहिजे, तर आणि तरच त्या संख्येचं आपल्याला घनमूळ काढता येतं. पाहूयात या ठिकाणी आपण उदाहरण. पहिलं उदाहरण आहे घनमुळामध्ये पहिलं उदाहरण आहे घनमुळामध्ये 5,12,000. पहा, या ठिकाणी या संख्येचं घनमूळ आपल्याला तोंडी काढायचं आहे. व्यवस्थित ट्रिक समजून घ्या. सेकंदात तुम्ही या ठिकाणी उदाहरण सोडणार आहात. काय करायचं आहे, या शून्यांचे गट करायचे आहेत 3-3चे. इथे शून्यांचा गट, किती गट तयार झाले पहा. या ठिकाणी या संख्येमध्ये शून्यांचा एकच गट तयार झालेला आहे. जेवढे गट असतील तेवढे शून्य लिहून टाका. एक गट झाला म्हणजे या ठिकाणी एक शून्य लिहून टाका. नंतर राहिलेल्या संख्येचं घनमूळ काढा. किती आहे संख्या? 512. आपल्याला माहिती आहे 512चा घन, 512 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे हे आपण पाठ केलेला आहे. पहा, या ठिकाणी जर लक्षात येत नसेल तर इथे 4 केलेला आहे. 512 ही 8चा घन आहे, म्हणजेच 512चा घनमूळ किती आलं? 8 आलं. म्हणजे या ठिकाणी या संख्येचं जे घनमूळ आहे ते किती आलं? 80 आलं. काय केलं आपण? शून्यांचे गट लक्षात घ्या. शून्यांचे गट जेवढे असतील तेवढे शून्य लिहा आणि राहिलेल्या संख्येचं घनमूळ पाठीमागे त्याच्या अगोदर लिहून टाका. म्हणजे या ठिकाणी त्या संख्येचं काय या ठिकाणी मिळेल? आपल्याला घन मिळेल. दुसरं उदाहरण पहा. या ठिकाणी इथे या उदाहरणामध्ये शून्यांचे गट पहा किती आहेत. किती आहेत? 2 गट आहेत. 2 गट आहे म्हणजे डायरेक्ट 2 शून्य लिहून टाका. इथे 2 शून्य लिहिला. नंतर राहिलेली संख्या कोणती आहे? 216. मग या 216चं घनमूळ किती आहे माहिती आहे आपल्याला? किती आहे? 6. लिहून टाका 6. हे आलं आपलं उत्तर. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, या संख्येमध्ये 3-3चे गट तयार करा. या ठिकाणी हे 3 आणि हे 3. पहा किती गट आलेले आहेत या ठिकाणी? 3 गट आलेले आहेत. 3 म्हणजे आपल्याला किती शून्य द्यावं लागतील? 3 शून्य. घनमूळ काढताना परत 3 शून्य. 1 2 3. आता 64चं घनमूळ तुम्हाला पाठ आहे. किती आहे? 4. मग या ठिकाणी लिहून टाका 4. म्हणजे अशा पद्धतीनं दिलेल्या संख्येमध्ये शून्याचे गट, 3-3चे गट किंवा शून्याचे जे गट आहे ते 3च्या पटीत जर आलेले असतील तर त्या संख्येचं घनमूळ आपल्याला अशा पद्धतीनं तोंडी काढता येतं. जेवढे गट आलेले शून्यांचे तेवढे शून्य या ठिकाणी लिहून टाका आणि राहिलेल्या संख्येचं घनमूळ आपण मागील 4 व्हिडिओमध्ये पाहिले आहेत की कशा पद्धतीनं या ठिकाणी घनमूळ काढलं जातं. या ठिकाणी हा जो चार्ट दिलेला आहे, या चार्टचा पण तुम्हाला सांगितलंय की हा जो चार्ट आहे ते 10 पर्यंतच्या गणनाचा तो पाठ करा. आणि अजून दुसरी गोष्ट काय पाठ करायची आहे, जर त्या संख्येच्या एक स्थानी 1 आला असेल तर या ठिकाणी घनमूळ काढताना सुरुवातीला 1 घ्यायचं. 4 आला असेल तर 4ला 4च लिहायचं. 5 आला असेल 5ला 5च लिहायचंय. 6 आला असेल 6ला 6च लिहायचंय. एक स्थानी 9 आला असेल तर 9ला 9च लिहा. त्यानंतर एक स्थानी 2 आला असेल तर या ठिकाणी 8 लिहा. 8 आला असेल तर 2 लिहा. 3 आला असेल तर 7 लिहा आणि 7 आला असेल तर 3 लिहा. या पद्धतीनं आपण दिलेल्या संख्येचं घनमूळ या ठिकाणी सेकंदामध्ये काढू शकतो. पुढील टाईपमध्ये अजून काही उदाहरण आपण बघणार आहोत. पाहत राहा स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पाहत राहा. पुढील व्हिडिओमध्ये आपण लगेचच भेटणार आहोत. धन्यवाद.